नमस्कार मित्रांनो, आपण आपल्या घराच्या छतावर मोकळ्या जागेत किंवा कोणत्या प्लॉट लँडवर टॉवर लावून महिन्याला 7 ते 50 हजार रुपयापर्यंत पैसे मिळवू शकतो. आणि याच बाबतीत भरपूर फ्रॉड सुद्धा होतात. आपण दररोज पेपरमध्ये जाहिराती पाहतो की तुमच्या घरावर छतावर टॉवर लावा आणि महिन्याला 50,000 लाख रुपये कमवा. तर अशा या जाहिरातीपासून वाचवण्यासाठी खास हा व्हिडिओ मी आज तुमच्यासाठी बनवलेला आहे. तुम्हाला कशा पद्धतीने याच्यामध्ये अप्लाय करायचं आहे, त्याच्या काय ऑनलाईन प्रोसेस असतात आणि त्याच्यानंतर फ्रॉड पासून वाचण्यासाठी ज्या 3 साईट देईल त्याच 3 साईटवरून तुम्हाला तिथं अप्लाय करायचं आहे. आर्थिक आपण अडचणीमध्ये असलो, काही पेपरमध्ये अशा पद्धतीच्या बातम्या दिसल्या की आपण ट्राय करतो, त्यांना फोन करतो आणि त्याच्यानंतर थोड्या रकमेची ती मागणी करतात, नंतर मोठ्या रकमेची सुद्धा तुमच्याकडून मागणी करू शकतात आणि या दरम्यान तुमची फसवणूक होते. या फसवणुकीपासून वाचण्यासाठी जर तुम्हाला वाटत असेल तुमच्याकडे त्यांचा क्रायटेरिया जे आहे त्याच्यामध्ये तुम्ही बसत असाल तर तुम्हाला तिथं टॉवर मिळू शकतो. याच्यासाठी मित्रांनो, जर तुम्ही छतावर तुमच्या घराच्या छतावर टॉवर लावत असाल तर जास्तीत जास्त 500 स्क्वेअर फूट जागा तुमच्याकडे असणं गरजेचे आहे. जर तुम्ही एखाद्या शहरी भागात मोकळ्या जागेत टॉवर लावत असाल तर 2000 स्क्वेअर फीट जागा तुमच्याकडे असली पाहिजे. आणि गावाच्या ठिकाणी जर तुम्ही लावत असाल तर तिथे तुम्हाला 2500 स्क्वेअर फीट जागा लागेल. मित्रांनो, याच्यासाठी काही डॉक्युमेंट्स तुम्हाला लागतील. त्याच्यामध्ये स्टेबिलिटी सर्टिफिकेट असेल, तुमच्या ग्रामपंचायत किंवा महानगरपालिकेची NOC असेल आणि तुमच्या जागेचे काही कागदपत्र असतील. त्याच्यासोबत तुम्हाला कंपनीचं आणि तुमचं ॲग्रीमेंट जे आहे करारनामा करायला लागतो. या दरम्यान तुम्हाला कोणत्याच वेळेस कोणत्याच ठिकाणी पैशाची मागणी केली जात नाही. जे काही खर्च येतो ते सर्व खर्च कंपनी तुम्हाला देते आणि कंपनी जी आहे ती खर्च पेड करते. त्याच्यासोबत तुम्हाला दर महिन्याला जे ठिकाण आहे त्या ठिकाणावर अवलंबून असतं की तुम्हाला किती पैसे मिळणार आहेत. तर त्याच्यामध्ये 7,000 पासून 50,000 पर्यंत तुम्हाला पैसे मिळू शकतात. आणि जर शहरी भागात तुम्हाला टॉवर लावायचा असेल, शहरी भागात जर मोकळी जागा असेल तर तिथे तुम्हाला 1,00,000 1,50,000 सुद्धा दर महिना त्याच्यापासून मिळू शकतात. मित्रांनो, ध्यानात ठेवा, जवळपास जर एखादं हॉस्पिटल असेल, हॉस्पिटलच्या 100 मीटरच्या एरियाच्या आसपास तुम्हाला टॉवर लावता येत नाही. त्यानंतर जर तुमच्या जवळपासचे कोणी कंप्लेंट करत असतील की इथं टॉवर लावू देत नसतील तुमचे आसपासचे शेजारी, तरीही कंपनी टॉवर लावत नाही. तर ह्या गोष्टी तुम्हाला जाणून घ्यायच्या आहेत. आता आपण पाहूयात मित्रांनो, त्या 3 कोणत्या कंपन्या आहेत. त्या कंपन्या भारतामध्ये टॉवर लावण्यासाठी प्रसिद्ध आहेत आणि त्या कंपन्यामध्येच तुम्हाला अप्लाय करायचं आहे. तर मित्रांनो, त्याच्यामधली पहिली जी कंपनी आहे ते जिओ नेटवर्क पार्टनर. हे जिओ जे आहे, आपल्या जिओचं रजिस्ट्रेशन इथं केलं जातं. जिओचे टॉवर्स जे आहेत ते इथं बसवले जातात. तर त्याच्यासाठी तुम्हाला jiyo.com पार्टनर विथ जिओ या वेबसाईटवर यायचं आहे. या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये ठेवतो. जेवढ्या टॉवर प्रोव्हायडर कंपन्या आहेत त्या सगळ्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये ठेवतो. तिथून जाऊन तुम्ही तिथं अप्लाय करू शकता. त्याच्यानंतर ते तुमच्याशी कॉन्टॅक्ट करतील, जागेचं व्हेरिफिकेशन होईल आणि व्हेरिफिकेशन झाल्यानंतर पुढच्या तुमच्या टॉवरच्या सगळ्या प्रोसेस पूर्ण होतील आणि त्याच्यानंतर तुम्हाला दर महिना जी रक्कम आहे ते तुम्हाला मिळत जाईल. तर मित्रांनो, पहिली कंपनी jiyo.com, याच्यावर तुम्हाला यायचं आहे. इथं आल्यानंतर पार्टनर विथ जिओ टू मेक द नेटवर्क स्ट्रॉंगर. इथं त्यांनी सांगितलेलं तुमच्याकडे जर जागा असेल, काय असेल तर आम्हाला संपर्क करा असं सांगितलेलं आहे. तर इथं लँड प्लॉट किंवा बिल्डिंग हे 2 ऑप्शन आहेत. लँड प्लॉट आणि बिल्डिंग. जर तुमच्याकडे 1-2,000 स्क्वेअर फूटचा प्लॉट आहे तर तिथं तुम्ही करू शकता. 2,500 गावाकडे जर लावायचं असेल तर 2,500 स्क्वेअर फूट तुम्हाला प्लॉट किंवा लँड लागणार आहे. आणि बिल्डिंगच्या छतावर जर करताय तर तिथं 500 स्क्वेअर फूट तरी जागा असणं गरजेचं आहे. आता तुम्हाला इथं चूज करायचं आहे, तुम्हाला बिल्डिंगवर लावायचं आहे का तुमच्या लँडवर लावायचं आहे. तुम्ही जिथं लावणार आहात ते चूज करायचं. इथं प्रोसीड या ऑप्शनला क्लिक करायचं. इथं लोकेशन तुम्हाला टाकायचं आहे. आता तुमचं लोकेशन काय आहे त्या लोकेशन नुसार तुम्ही इथं तुमचं लोकेशन सिलेक्ट करू शकता. इथं जे मॅप आहे हा मॅप
ड्रॅग करून सुद्धा तुमचं लोकेशन तुम्ही सिलेक्ट करू शकता. ते लोकेशन सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं मोबाईल नंबर तुमचा टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकला की ओटीपी जनरेट होतो. तो ओटीपी खाली टाकायचा आहे आणि सबमिट करायचा आहे. हे सबमिशन झाल्यानंतर जिओ कडे तुमची जे डिटेल्स आहेत ती जाईल आणि त्यांचा ऑथोराइज एक्झिक्युटिव्ह तुमच्याशी कॉन्टॅक्ट करेल. त्याच्यानंतर तुमच्या ज्या प्रोसेस असतील त्या कंप्लीट होतील. मित्रांनो याच्यातली दुसरी कंपनी आहे एटीसी टॉवर. याच्यामध्ये एटीसी इंडिया ही अमेरिकन टॉवर कंपनी आहे आणि ही अमेरिकन टॉवर कंपनी जी आहे अमेरिकन टॉवर कॉर्पोरेशन ही कंपनी भारतामध्ये 2007 पासून कार्यरत आहे. या कंपनी तुम्ही टॉवर लावू शकता. 75,700 साइट्स आतापर्यंत त्यांनी पूर्ण केलेल्या आहेत. याच्यामध्ये तुम्हाला जर अप्लाय करायचं असेल, याच्यामध्ये तुमच्याकडे जर जागा असेल, प्लॉट असेल, लँड असेल किंवा छतावर लावायचं असेल तर तुम्हाला इथं. तर मित्रांनो जर तुम्ही अमेरिकन टॉवर कंपनी म्हणजे एटीसी इंडिया कडून टॉवर लावणार असाल तर तुम्हाला त्यांच्या कॉन्टॅक्ट पेजवर यायचं आहे. कॉन्टॅक्ट पेजवर आल्यानंतर तुम्ही इथं त्यांच्या काही ईमेल आयडी दिलेल्या आहेत. त्या ईमेल आयडी तुम्ही त्या ईमेल आयडीवर तुम्हाला मेल करायचा आहे. तुमचे डिटेल्स त्यांना सांगायचे आहे. जर इथं साईट ओनर असतील तर साईट ओनरसाठी land.india@atctower.in हा मेल आयडी आहे. या मेल आयडीवर तुमच्या जागेचं वर्णन टाकायचं, कुठं जागा आहे, कोणतं लोकेशन आहे, त्याचा पिनकोड तुम्ही तिथे टाकायचा आहे. त्यानंतर त्यांचा रिप्लाय येईल आणि त्यानंतर त्याचं व्हेरिफिकेशन होऊन तुम्हाला तिथं टॉवर मिळू शकतं. मित्रांनो तिसरी आणि इम्पॉर्टंट कंपनी आहे इंडस कंपनी आहे. भारती इन्फ्राटेल हे एअरटेल आणि बीटेल साठी टॉवर लावण्याचं काम करत होते, पण जे आता सर्वांसाठी टॉवर लावण्याचं ते काम करतायत. इंडस टॉवर जे आहे ते इंडस टॉवरला तुम्हाला जर अप्लाय करायचं आहे, इंडस टॉवर मध्ये हे ऑप्शन दिलेला आहे. इथं लँड ओनरला तुम्हाला क्लिक करायचं आहे. सगळ्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये ठेवलेली आहे. तिथून जाऊन तुम्ही तिथं त्यांच्या साईटवर जाऊ शकता आणि त्यानंतरच त्याची डिटेल्स तुम्ही पहिले वाचा आणि नंतर तिथं अप्लाय करा. जर लँड ओनर असाल तर तुम्हाला इथं त्यांनी काही सिंपल स्टेप सांगितलेले आहेत. इथं तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे. रजिस्टर युअर प्रॉपर्टी विथ इंडस टॉवर लिमिटेड. आणि इथं मित्रांनो त्याने डिस्क्लेमर अगोदरच दिलेला आहे की नो इंडस एम्प्लॉई इज ऑथोराइज टू ऑर विल आस्क यू फॉर पेमेंट इन एनी फॉर्म. तर कोणत्याच गोष्टीसाठी इथं तुम्हाला पैसे द्यायची गरज नाही. कोणत्याच पद्धतीनं पेमेंट तुम्हाला करायचं नाही. मग कॅश असो, युपीआय असो किंवा एनईएफटी कोणत्या पद्धतीने ट्रान्सफर सुद्धा पैसे तुम्हाला इथं करायचे नाहीयेत. इथं मित्रांनो तुम्हाला फर्स्ट नेम तुमचं टाकायचं आहे, लास्ट नेम टाकायचं आहे, ईमेल ऍड्रेस टाकायचा आहे, तुमचा फोन नंबर जो आहे तो फोन नंबर, मोबाईल नंबर इथे एंटर करायचा आहे आणि कन्फर्म सेंड ओटीपी ऑन युअर मोबाईल नंबर फॉर बेटर लोकेशन कॅप्चरिंग रजिस्ट्रेशन थ्रू मोबाईल इज सजेस्टेड. तर तुमचं रजिस्ट्रेशन जे आहे तुमच्या मोबाईल थ्रू करावं असं त्यांनी सजेशन केलेलं आहे. तर इथं कन्फर्म अँड सेंड ओटीपी युअर मोबाईल नंबर इथं क्लिक करायचं. इथं क्लिक करून तुम्ही तुमच्या मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी तिथे एंटर करायचा. तर ओटीपी एंटर केल्यानंतर काही डॉक्युमेंट्स जर मागितलं तर डॉक्युमेंट अपलोड करायच्या किंवा तो जे इंडस टॉवरचे ऑथोराइज एक्झिक्युटिव्ह असतील ते तुमच्याशी कॉन्टॅक्ट करतील किंवा इंडस टॉवर कडून तुम्हाला मेल सुद्धा येऊ शकतो. आणि जर तुम्ही एलिजिबल असाल, पात्र असाल तर तुमच्या घराच्या छतावर, तुमच्या जागेवर, तुमच्या प्लॉटवर त्या टॉवरचं इन्स्टॉलेशन पूर्णपणे होईल आणि त्यानंतर त्या जागेच्या लोकेशन नुसार तुम्हाला त्याचा दर महिना पेमेंट मिळत राहील. तर मित्रांनो कोणत्याही फसवणुकीला बळी न पडता ह्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमची प्रॉपर्टी जी आहे ते रजिस्टर करून तिथं अप्लाय करा. पात्र असाल तर तुम्हाला ते मिळेल आणि नसाल तर तिथं मिळणार नाही. तर मित्रांनो ही माहिती, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा. काही अडचण असेल तर ते पण कमेंट करा. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बटन सुद्धा ऑन करून ठेवा, जेणेकरून असे इम्पॉर्टंट व्हिडिओज तुम्हाला नेहमी मिळत जातील. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.